नमस्कार मंडळी, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि मंडळी, मान्यता अशी आहे की गुढीपाडव्या दिवशी ना आपली सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला काही नवीन संकल्प वगैरे करायचे असतील तर आज करायचे आणि आजपासून चांगली सुरुवात करायची. चला मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया. सो लेट्स गो. गुढीची तयारी करूया. चला बघा. पुसून घेतो आता व्यवस्थित काठी. मागच्या वर्षी गाठी आहे. हा, आणि हिला मी कलर मारला कारण ना ते बांबूची आहे ना, मग ते भुरे येते, त्याला काळी पडते, म्हणून त्याला ना चॉकलेटी कलर मारून ठेवला गेल्या वर्षी मी. आता दरवर्षी घेऊन काठी काय करायची, म्हणून यावर्षी आम्ही तीच काठी गेल्या वर्षीचीच घेतली. आता ही बघा तयारी. इकडे इकडे हे मांडले टिपावर पाट आहे, त्यामुळे आता गुढी करणार आहोत. हे बघा सोनी पण आहे आणि हे पण आहेत. हे बघा मी आहे, मला दाखवू. हे बघा मी आहे. कसं वाटतं, तयारी कशी वाटते माझी बघा. आणि बघा इकडे ना मधुराने तयारी करून ठेवली आहे सगळी. लाईट पण गेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. मधुराने सगळी तयारी करून ठेवलेली आहे. पूजेचं साहित्य सगळं जमा करून ठेवलंय. आणि आता ना हे आपल्याला गुढी उभी करायचं ना, तो गडू आहे त्याला हे बघा कसं करून घेतलंय. आणि इथे स्वस्तिक काढलंय. हे बघा आता वस्त्र लावून घेऊया आपण मस्त. हे बघा याच्यामध्ये आंब्याची पानं आणि कडुनिंबाचा पाला आहे. तर आपण इकडे लावायचा आहे बघा. हे बघा आता हार लावून घेऊया आपण. हा बघा आता गडू आपण लावणार आहोत इथे. माझ्याकडे ना तांब्याचा होता, पण मी हे बोलले हे लावूया ना आपण यावर्षी. आपण बोललो हे जरा लावूया वेगळं लावूया काय. आणि तो ग्रीन मधून न जात नाही, म्हणून मग आता हा छोटा लावते मी. मोठा आहे ना आपला. तांब्या मी लावला नाही, पण तांब्याचाच तांब्या लावतात आमच्याकडे गावाला वगैरे. हे आता मी लावले कारण ते ग्रीन मधून जातच नाही. मोठा असला हे बघा, हे ना मी साखरेची माळ बनवली होती घरी. आता ही बांधून घेतात, कारण मी होळीला पण बनवली होती, आता म्हटलं गुढीला पण बनवू. घे मधुरा, पकड पकड इथे. तसा फोटो हे बघा आता आम्ही ना दोघं मिळून गुढी उभारणार आहे. हे बघा चला.
राणी आता दर्शन घेते, गुढीचं पूजा करते. आणि आता सोनी पण दर्शन घेते बघा, पूजा करते गुढीची. हे बघा इथे आता आमचं फोटोशूट चालू आहे. गुढी उभारलेली आहे. आता मी फोटो काढून घेतो. हे बघा माझी पूजा पण करून झालेली आहे. आणि आता आपण जो नैवेद्य आणलेला ना पेढा, तो देवाला दाखवूया. ही बघा इथे मी रांगोळी काढली आहे. हे बघा इथे मम्मीने तोरण लावलंय. हे बघा इथे मम्मी कशी नटलेली आहे. कशी दिसते मम्मी नक्की कमेंट करून सांगा. पप्पा कसे दिसत आहेत ते पण कमेंट करून सांगा. ट्रेडिशनल लुक केला आहे. आणि राणी, हे बघा इथे राणी पण कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. हे बघा मी आता या बटाट्याची भाजी बनवणार आहे. बटाटे उकडून घेतले आणि डाळ बघा, डाळ पण मी आता कुकरला लावलेली होती. आणि हे मटर हे पण मी वापरून घेतले, कारण आपल्याला पनीर मटर बनवायचं आहे. आणि श्रीखंडपुरी असेल ना आज? हां, श्रीखंडपुरी पण आहे. आज श्रीखंडपुरीचा बेत आहे. आणि मग काय, राणीची तब्येत बरं नाही आहे सध्या. आणि जरा डाऊन दिसते ना तुम्हाला. आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. आता गुढी वगैरे उभी करून झालेली आहे. आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आता बघू साडी नेसून किती वेळ राहते, कारण मला साडी कम्फर्टेबल नसते. एकदम ते जसे अंगाला लागत राहते, म्हणून मला मी साडी चेंज करेन मी नंतर. पण आधी थोडंसं स्वयंपाक करून घेते. चला मग. आणि हे बघा नाश्ता पण आणलेला आहे ना पोरींना. राणी काय खावं ना दाखव. काय आणलंय नाश्त्यावर? पण राणीने आणलंय समोसा गेली होती आपल्या इथे बिकानेर मध्ये. हां, आणि चॉकलेट कोणते आणले दाखव. चॉकलेट पण चॉकलेट पण आणलेत ना. ते तर पहिलं असतं. राणीला चॉकलेट्स खूप आवडतात. हे वेफर चॉकलेट्स आणलेत. अरे राणी दुकानात गेली ना की हे बघा, हे असं काहीतरी गोळा करून आणते. प्रत्येक फ्लेवरचे चॉकलेट्स तिला लागतात. आणि सोनीने रांगोळी काढली ती पण दाखवा. ती पण सांगा कमेंट करून कशी काढली. मस्त काढली गुढीची रांगोळी. आणि तुम्हाला एक गुढी पाडवा निमित्त सांगायचं आहे मला. हे बघा आमचा नवीन मसाला काल तयार झालेला आहे. नवीन स्टॉक आलेला आहे आता. नववर्षाचा नवीन स्टॉक तयार केलेला आहे मी. फटाफट ऑर्डर करा, खाली नंबर दिला जाईल. 1 नंबर मसाला आहे. ज्याने नेला 150 किलो मसाला संपला. त्यांचे सगळ्यांचे रिप्लाय पण चांगले आले. तुम्ही पण घ्या आणि आम्हाला असं सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप फक्त करा, मग तुमची मसाला तुमचा बुक होईल. हे बघा इथे मम्मी स्वयंपाक करते. हो ना, आता घाई आहे ना, म्हणून बटाटा करते. इथे भाजी, बटाट्याची भाजी आणि इथे पनीर मटर करायचं आहे. इथे बघा इथे पनीर आहे, ते नंतर टाकते. मटर आहेत याच्यात पण मी मटर टाकले, कारण हे वाफवून घेतले ते आणि हे वाफवलेले नव्हते, म्हणून ते आधी फोडणीलाच टाकून दिले. आता मी भाजी टाकते, बटाट्याची भाजी करते. हे बघा मटर पनीरची भाजी बनवलेली आहे मी. वरण बनवलेलं आहे. हे वरण आहे, भात आहे, पुऱ्या बनवल्या आहेत, श्रीखंड आहे आणि इकडे बटाट्याची भाजी आहे. आता हे बघा नैवेद्य काढलेलं आहे मी. आणि मिरची आहे, लोणचं आहे. हे बघा तिथे नैवेद्य काढलेलं आहे मी. हा देवासाठी नैवेद्य आहे आणि तो गुढीसाठी आहे. आणि हा आमच्या सासऱ्यांसाठी. तर आम्ही ठेवतो सणासुदीला ना, आमच्या कोकणात ना जे वाडे वडील गेलेत ना, त्यांचे नैवेद्य काढून ठेवायचा. मग ते चिमणी कावळा कोणी खाला तरी चालतो.
पण काढून ठेवायचा. मग त्याच्यासाठी हा नैवेद्य काढलेला आहे मी. आता हे नेऊन आम्ही ठेवतो. काहीतरी नैवेद्य ठेवायला घेतलाय पप्पानी. आता आम्ही गुढीला पण नैवेद्य दाखवतो. हे बघा आता गुढी आहे ना उतरायची वेळ झालेली आहे. 5 वाजून गेले. तर मी आता गुढी उतरतो. हे बघा आता गुढी उतरवायला घेतली. हे बघा आता मी परीकडे आलोय, निर्भयकडे आलोय. आम्ही झोपड्यावर बसलोय. तर आमचे काका आहेत ना नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. तर त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहोत आम्ही. त्यांचे पाय पडूया. ते मामा आहे. अहो प्रसाद. ते आजी आहे. मम्मी आहे. आजीला दाखव. हे बघा आजी आहे. त्या आजीचे बघतील ना जरा. प्रसाद द्या. हा बघा प्रसाद दिले मला. हा तुला दाखव तिला. हे बघा परीने प्रसाद दिला. परीने प्रसाद दिला. घे तुला. हे बघा आत्याने बांगडे आणलेत बघा. कुठून आणले? नर्मदा मावशी. नर्मदा परिक्रमा बांगडे आणलेत मला बघा. कशा दिसतात? छान. वर्षी तू पण घालव का कधी? हा तिकडून बांगडे आणले मला. मामा बोलतो बघ. मामा सेम आहे ना तो. ट्रेल व्हायला आली. गुढी पाडव्याची खरेदी अजून बघायचं. अजून बघायचंय. अजून बघायचंय. चला मस्त आहे ना. भारी मिक्सर आहे. चला मग आता आम्ही ना शॉपिंग करायला आलेलो आहे गुढीपाडव्याची. आता बघा नवीन आता सगळ्यात मेन गोष्ट ही. हां हे बघा हे आम्ही घेतली आहे. आमच्याकडे आहे. आम्ही आधीच घेतलेली आहे कारण आता आपल्याला सिलेंडर मिळत नाहीत ना म्हणून आम्ही ते पातेली घेतली त्याच्यावर ठेवण्यासाठी. हे आमच्याकडे आहे ना आपल्याकडे. आमच्याकडे आहे. आम्ही मग दाखवू कधीतरी केक बीक बनवून. हा पण आमच्याकडे होता पण मी आता काढून टाकला. तो प्लॅस्टिक नको बोलली म्हणून मी हा काढून टाकलेला आहे. स्टीलचा आहे आमच्याकडे. बस झालं तेवढंच. हे बघा हे आहे का आहे. हे कधीतरी घेऊ. कधी बघू. तुम्ही भरपूर सबस्क्राईब करा आम्हाला. मग तुम्हाला आम्ही सांगू कधी घ्यायचं ते. हे बघा असं वाट्या वगैरे मस्त एक नंबर आहे. चांगली मस्त महालक्ष्मी. हे बघा इकडे आता मी इथूनच रेसिपीना डिश वगैरे इथून घेऊन जाते. ही वाली बघ.
ही मोठी आहे, एवढी मोठी नको, छोटी पाहिजे. इथे बल्ब पण आहेत. ब्लॅक पण आहे, ब्लॅक पण आहे. हे डिनर सेट. हे आपल्याला पण मोठी. हे बघा इथे काय करतात काय माहित. काय बघता. टिपिंग बघत होतो. हे बघा टिपिंगचंच सगळं हे आहे इथे. या सगळ्यांनी मस्त आणि क्वालिटी पण चांगली आहे, मस्त एक नंबर. चिमणी पण बघा. बर्नर आहेत. हां हे बघा इथे आम्ही अशी भांडी हे घेतली. बघा भांडी घेतली आम्ही, गुढीपाडव्याची शॉपिंग केली. 2 पातेली घेतली. चला माता घरी. हे बघा महालक्ष्मी, यांच्याकडेच आम्ही घेतो. तर मित्रांनो तुम्हाला आम्ही गुढीपाडवा दाखवलेला आहे, आत्याकडे गेलो ते दाखवलं आहे, शॉपिंग दाखवली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.